खूप चांगलं आहे हो. आणि खरं सांगू का तुम्ही यांच्यापेक्षा थोडंसं कमी पडता बरं का, यांच्यासारखं करा. आता महाराजांना चांगलं वाटेल का रागी? कुणालाही रागी, निश्चित रागी. आता समजा मला माहित नाही आणि यांचा मुलगा आहे, 15-20 वर्षाचा मुलगा आहे आणि तो पण कीर्तन करतो. मी काय म्हटलं, अवली खरं सांगू का, तुमचं कीर्तन चांगलं आहे पण तुमचं पोरगं ना तुमच्यापेक्षा भारी आहे बा. आता आनंद वाटेल, कारण कोणत्याही बापाला वाटतं लेकराला. आणखी लेकरू कोण आहे माहिती का? विठू माझा लेकूरवाळा, हा पांडुरंग लेकूरवाळा आहे. आणि हे लेकरू काखत बसत नाही, धोतर बसत नाही, हात धरत नाही. पुढे चाले ज्ञानेश्वर, लय पक्क लेकरू, इतकं पक्क लेकरांना विचारच करत नाही कशाचा, बिंदास करील ते काय महाराज. अनेक संतांच्या मध्ये, कोणाच्या कीर्तनामध्ये गाय कापून टाकली, कुणाच्या कीर्तनामध्ये माणसाचा बुड जाणून टाकला, बाईचा बुड जाणून टाकला, शिडी मारून टाकून टाकली. पण या संतांनी उठवलं का? त्यांनी पांडुरंगाचा धावा केला आणि पांडुरंगाचं ते उठवलं. मग सच्चिदानंद बाबाची बायको सच्चिदानंद मेल्यानंतर जेव्हा पाया पडली, माऊली काय म्हणाले? अखंड सौभाग्य होते. पांडुरंगाला हाक मारली का? नाही. कमाल मेला, कमालाला उठवण्यासाठी पांडुरंगाला हाक मारली का? रेडा बोलवण्यासाठी पांडुरंगाला हाक मारली का? फिल्म चालवण्यासाठी पांडुरंगाला हाक मारली का? पाठीवर मांडे बांधण्यासाठी हाक मारली का? सायनाला उठवण्यासाठी हाक मारली का? गोकाळला उठवण्यासाठी हाक मारली का? बिलकुल नाही. बनलं की होऊन गेलं का? कारण 14 गुणामध्ये सगळ्यात मोठे पण सगळा अधिकार इथे दिला आहे. निवृत्तीनाथ महादेवाचा अवतार आहेत. महादेवाचा, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्त. हे तर सगळ्याला मान्य आहे. महादेव काय करू शकत नाही. महादेवाने भिंत चालवली का?